तू इथे कशी? मी मी इथे म्हणजे तू इथे कसं काय? मी गेस्ट हाऊसला चाललो होतो, बाहेर तुझी गाडी पाहिली म्हणून मग आत आलो. तू हिचं काय ऐकतोय? तू काय सांगणार आहेस त्याला? मी सांगते ना. अरे काय झालं, मी चालले होते, गाडीतलं पाणीच संपलं आणि हा उकाडा इतकं गरम व्हायला लागलं ना, खूप तहान लागली, घशालाही कोरड पडली. म्हटलं घर बरं दिसतंय, जरा पाणी पिऊया, म्हणून आले होते पाणी प्यायला हिच्याकडे. आता तू पाणी देतेस ना? पाणी प्यायले की निघेन पटकन. तू हो पुढे, मी आले. चटकन पाणी दे. आले, देतेस ना पाणी? अरे ए सगळं शोधलंस ना? चला मग, पुन्हा नाही ना यायला लागणार इथे. चल चल. ये लोक तुझा नवरा आला म्हणून वाचलो, नाहीतर. वय मी ऐकलंय समजा. अगं मग तू का नाही आली त्यांच्या समोर? नाही वर्ष, मी बाहेर नाही येऊ शकत. त्या कामिनीला जर का कळलं ना मी हाय, तर ती मला आणि कमळीला जिद्द नाही सोडायची अगं. आणि मला तर आता असं वाटतं की ती इथं परत येईल. मला इथं बी थांबून चालणार नाही, मला कुठेतरी बाहेर गेलंच पाहिजे. अगं ते समजा खरंय, पण जाणार तरी कुठं तू? आता वाट फुटेल तिथं जाईन बाई मी. आता देवी तुळ जाईलच काळजी का वर्षी. बरं तू थांब, मी आलोच, थांब इथंच. हे घे भाकरी आणि थोडेसे पैसे बी आहेत बघ. अगं वर्ष, हे काय? आणि अगं हातावर पोट आहे बाई तुझं, आणि त्यात आणि हे समजा कशाला ग? अगं असू दे ग, मी तर यापेक्षा जास्त काय करू शकतोय. पोटाला 2 घास तरी होतील. वर्षी, चल लवकर चल. हॅलो, कोण? हॅलो बंड्या, अरे कमळी बोलतोय. कमळे? अगं कमळे, कशी आहेस तू? आणि आमचा पहिलवान कसा आहे? मी बरी आहे आणि निंगी बी एकदम ओके. तू कसा आहेस? अगं मी लय भारी. हॅलो बंड्या, अरे कसा आहेस र? अरे तुझी लय आठवण येते बघ, आणि घर नीट राखलेस ना तू? अगं निंगे, मी एकदम बरा आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या, आणि काय खायला लागलं ना तर लगेच सांगा, ताबडतोब पाठवायची तयारी करतो मी. अरे नाही समजा आहे. हे घे, कमी सांग बोल. हा बोल की कमळे, काय झालं? बंड्या, अरे आम्ही इंटर कॉलेज कबड्डी स्पर्धा जिंकलो. काय? कमळे, अगं लय भारी बातमी दिली राव तू. आता अख्ख्या गावात लाइटिंग करत असतो मी. नुसता राड होणार आता. तल्लाड तत्ताड तत्ताड तत्. अरे आता नाचतच बसणार आहेस काय? जा आबासनी फोन दे. आबासनी? अगं आबासनी नाही फोन देता येणार. मी जरा कामानिमित्त कोल्हापूरला आलो होतो ग. तिकडे गेलाय सोय? म्हणजे आज पण आबा आणि आई संग बोलणं होणार नाही. मी गावाकडे गेलो ना, मी देतो त्यांना निरोप. बर चालतंय. ऐक, आमच्या घरला गेलास की नाही, सरळ हॉस्टेलच्या नंबरला फोन लाव. हा बरं ठीक आहे, करतो. बाय. हा, काळजी घ्या. दादा हे घे. बंड्या कोल्हापूरला गेलाय, परत आला की फोन करतो म्हणलाय.
म्हणजे आज बी आबांसंग बोलणं नाही होत. कमळे, मला माहित आहे तुला आबानं सरू काकीची लय आठवणी आली. काय चॅम्पियन पैलवान इकडं फिरायलाय? अहो तुमच्यासाठी असं गरमागरम खायला आणलंय आणि ते हॉस्टेलवर नेऊन ठेवलंय. अहो जावा की तिकडे खावा जावा. हा जावा पैलवान. चॅम्पियन काय झालं? एवढं नाराज काय सा? अहो सर, त्याचं काय झालं, आम्ही लय दिस झालं कमळीच्या आई आणि आबासनी फोन लावत होतो. त्यासनी फायनल जिंकल्याची बातमी द्यायची होती. खरं त्यांच्याबरोबर बोलणंच होत नाही, म्हणून जरा वाईट वाटायलं. साहेबा सर आहोत, काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? नाही कुठं काय काय नाही. काय झालं, हे तुमचं बोलणं समजा ऐकलं आणि माझ्या सुरुवातीचा दिवस मला जरा आठवलं. मी असंच की हे तुमच्यासारखं गावातनं शहरात आलतो पैसे कमवायला, काम करा यावं लागते की. तेव्हा मला आईची लय आठवण यायची. काय सुचायचं नाही, एकटं वाटायला लागायचं. मग काय करायचं, आमच्या शेजारी एक सावंत काका म्हणून होतं, त्यांच्या घराला फोन लावायचा. आमचं ठरलेलं असायचं शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता फोन लावायचा. त्यावेळी काही असं मोबाईल काही नव्हतं, तिकडे गावाकडे बी फोन नव्हता. पण शुक्रवारी आमची आई वाट बघत बसायची 7 वाजता. आणि दर शुक्रवारी जायचं, मग तिला ती भीड वाटायला लागायची ना. कसं बाबा दुसऱ्याच्या घरात जायचं. मग त्यांच्या घरातल्यांसाठी, पोराबाळासाठी धपाट, कुठं काय खायला कोथिंबीर वडी असं समज घेऊन त्यांच्या घराला जायचे आणि खायला द्यायची पोरासने. मग फोनची वाट बघत बसायची. मग मी फोन करणार, मग ते कॉइन बॉक्सवर जायचं, कॉइन बॉक्सवरनं फोन करायचं. तेवढं बी पैसे नसायचं. मग ते दर शुक्रवारचं 15 दिवसावर गेलं. 15 दिवसानं बोलणं व्हायचं, ते महिन्यावर गेलं. आठवण येतच राहायची, काय सुचायचं नाही. मग काय केलं, मी स्वतःला एक सवय लावून घेतली. कसली? माझ्याकडे ना माझ्या आईचा एक फोटो होता. तो फोटो घ्यायचा, बघत बसायचा आणि समज जे काय का नाही ते सगळं फोटोला सांगायचं. आपली सुख दुःख असतील, काय असतील, ती समज फोटोबरोबर बोलायची. तिच्याशी भांडायचं ना, मग त्या फोटोशी भांडायचो मी. तिच्या बरोबर सगळं करायचं. काय करणार का, अशी आठवण येत राहायची ना. आणि माझ्या आई माझ्या पोराचं महिनाभर तिथं पैसे खर्च होऊ नये म्हणून महिनाभर वाट बघत बसायची. नंतर काय ग, पैसे आले, समजा आलं, फोन बिन आलं, सगळं आलं. पण की नाही, हे तुमचं सगळं ऐकलं आणि मला माझं सुरुवातीचा दिवस जरा आठवलं. बाकी काय नाही. आणि एक गोष्ट सांगू का, कुठलं बी ध्येय गाठायचं असेल नव तर संकट येणार, एकटेपणा येणार. आणि ह्या एकटेपणावर आपण स्वतःच मात करायची असती, कुणी बी नसते सोबत. असा चॅम्पियन आहे तुम्ही, हसा. कशाला असा चेहरा घालायचा, मस्त हसत राहायचं. आणि जावा ते हॉस्टेलवर जावा, गरमागरम खायला आणलंय ते खावा, हाना एकदम. काय पहिलवान, चला ठीक आहे. बाय.